अनालिसिस ऑफ पॉवर प्लांट. आता आपल्याला काही टर्म्स बघायचे आहे की जेणे आपल्याला डेफिनेशन म्हणून पण विचारल्या जातात किंवा पुढे न्यूमरिकल तुम्हाला आहेत त्या न्यूमरिकल मध्ये सुद्धा यूज होतात. ओके, सो कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत त्या. तर पहिली टर्म आहे कनेक्टेड लोड. काय? कनेक्टेड लोड. आता नीट लक्षात घ्या की लोड म्हणजे याचा इथं अर्थ काय. लोड म्हणजे याचा अर्थ इथं किती इलेक्ट्रिसिटीची अमाऊंट तुम्ही वापरतात, किती अमाऊंट वापरतात त्याला आपण काय म्हणणार आहे, लोड म्हणणार आहे. आणि लोड इलेक्ट्रिसिटी जी आहे ही आपण मेजर कशात करतो, एक तर वॅट मध्ये करतो. बरोबर, इलेक्ट्रिकल पॉवर कशामध्ये मेजर करतात, वॅट मध्ये करतात. 1000 वॅट म्हणजे किती होतं, 1 किलो वॅट होतं. आणि 1000 किलोवॅट 1000 किलोवॅट म्हणजे काय होतं, 1 मेगावॅट होतं. ओके, तर असं आपण जे लोड आहे इलेक्ट्रिकल लोड तो मेजर करणार आहे. तर आता एक घर कन्सिडर केलं तुम्ही, एक हाऊस कन्सिडर केलं, तर या घरामध्ये एक समजा 2-3 लाईट असणार आहे, एक फॅन असणार आहे. बरोबर, एक फॅन असणार आहे, एक फ्रीज असणार आहे, एक टीव्ही असणार आहे, काही बोर्ड्स असणार आहे, सर्किट बोर्ड चार्जिंग साठी, प्लग पिन साठी वगैरे. बरोबर, मग आणखीन काही 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 या बेसिक सगळ्या गोष्टी एका घरामध्ये असणार आहे. ओके, तर समजा बल्ब असेल 60 वॅटचा. बरोबर, त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर असेल समजा 500 वॅटची. असे सगळे ज्यांची रेटिंग आहे ठरलेली, जनरली आपण काय करतो, बल्ब 60 वॅटचा, 100 वॅटचा, बरोबर, 200 वॅटचा, जे काय असेल ते, तो बल्ब आपण त्याला म्हणतो. बरोबर, त्याची रेटिंग आपण देतो. तर जेवढे काही लोड कनेक्टेड असतील, ट्यूब, फॅन, बल्ब, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आणखीन जे काही असतील, समजा टेप रेकॉर्डर असेल, लोड म्हणजे काय मग, की जेवढे काही इक्विपमेंट आहेत त्या इक्विपमेंटच्या रेटिंगची बेरीज आपण केली, पूर्ण घरामध्ये असलेल्या सगळ्या इक्विपमेंटची बेरीज आपण केली. समजा इथं करून दाखवलेली 60 वॅटचा बल्ब आहे, 500 वॅटची काय समजा मोटार आहे, परत पुढचे 60 वॅटचे 3 बल्ब आहेत, 500 वॅटचा आणखीन काय टीव्ही, कॉम्प्युटर वगैरे असेल, 100 वॅटची काहीतरी वॉशिंग मशीन आहे, 60 वॅटचा पुन्हा ट्यूब आहे. या सगळ्यांची बेरीज केली, सो किती येते ती, 1400 वॅट एवढी बेरीज येते. सो द 1400 वॅट इज कॉल्ड एज कनेक्टेड लोड. कनेक्टेड लोड means what, sum of rating in kilowatt of the equipment installed in consumer premises. कंझ्युमरच्या प्रिमायसेस मध्ये, कंझ्युमरचा प्रिमायसेस मे बी ए हाऊस असेल, मे बी त्याची इंडस्ट्री असेल, मे बी एखादं ऑफिस असेल, मे बी लॅबोरेटरी असेल. ओके, ऑल दॅट काइंड ऑफ प्रिमायसेस आर कन्सिडर्ड इन टू कनेक्टिंग लोड. सो कनेक्टेड लोड म्हणजे काय, कंझ्युमरच्या प्रिमायसेस मध्ये जेवढे काही इक्विपमेंट आहे त्या इक्विपमेंटची रेटिंग कशामध्ये, किलोवॅट मध्ये, त्यांची बेरीज घेतली तर त्या सगळ्यांची बेरीज जेवढी येते किलोवॅट मध्येच, त्याला काय म्हणतात, कनेक्टेड लोड. आलं लक्षामध्ये तुम्हाला, कनेक्टेड लोड. नेक्स्ट, डिमांड. कनेक्टेड लोड झाल्यानंतर पुढची टर्म जी आहे ती आहे डिमांड. डिमांड म्हणजे काय, डिमांड म्हणजे आपल्याला किती लोड पाहिजे, राईट, त्याला काय म्हणतात, डिमांड म्हणतात. ए लोड दॅट इज ड्रॉन फ्रॉम द सोर्स ऑफ सप्लाय. आता सोर्स ऑफ सप्लाय आपल्याकडे काय आहे, महावितरण, MSCB. बरोबर, तर महावितरण कडून आपण रिसिव्हिंग टर्मिनलला किती लोड ड्रॉन केलाय म्हणजे घेतलाय आणि त्याचं ऍव्हरेज काढलंय एका सुटेबल इंटरव्हल ऑफ टाइम. मे बी सुटेबल इंटरव्हल ऑफ टाइम इज फॉर एक्झाम्पल 24 hours, बरोबर, किंवा 30 days और 365 days, इयर असेल, मंथ असेल, डे असेल, that is called as suitable or specified interval of time.
त्याच्यावरती आपण काय केलं, आपली डिमांड किती होती, समजा आजची आपली डिमांड, आज आपण जास्त वेळ मोटर चालवली तर आपली डिमांड काय होणार आहे, वाढणार आहे. उद्या मोटर नाही लागत आपल्याला चालवायला तर आपली डिमांड काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय लागणार आहे, एका दिवशी आयर इस्त्री पण चालवायची आहे, मोटरही चालवायची आहे, कॉम्प्युटरही चालवायचं आहे, सगळेच चालवायचे, बरोबर आहे की नाही. असे व्हॅरी होणार आहे. जर यांचं ऍव्हरेज काढलं, या सगळ्यांचं काय केलं, ऍव्हरेज काढलं एका वर्षाचं किंवा एका दिवसाचं किंवा एका महिन्याचं, तर त्या ऍव्हरेजला तो ऍव्हरेज लोड जो काही मिळतो आपल्याला त्याला काय म्हणतात, डिमांड म्हणतात. ओके, सो डिमांड कशामध्ये येते, एक तर किलोवॅट मध्ये, एक तर केव्हीए मध्ये किंवा एक तर अँपियर मध्ये. ओके, मॅक्सिमम टाइम आपण डिमांड कशामध्ये घेतो, किलोवॅट मध्येच घेतो. समजलंय डिमांड म्हणजे काय, डिमांड म्हणजे असा लोड जो आपण सप्लाय करणाऱ्या सोर्स कडून घेतलाय, बरोबर, घेतलाय. पण त्याचं समजा आपण जर तो महिनाभर घेत असू तर महिनाभराला दिवसाला आपल्याला जी काही डिमांड लागते त्या सगळ्या डिमांडचं ऍव्हरेज काढलंय आणि ते ऍव्हरेज म्हणजे काय, आपली डिमांड झाली. ओके, नेक्स्ट. आता मॅक्सिमम डिमांड, डिमांड आपल्याला कळाली तर मॅक्सिमम डिमांड म्हणजे काय, मॅक्सिमम डिमांड म्हणजे मॅक्सिमम लोड विच कंझ्युमर युजेस ऍट एनी टाइम. आता मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे 10 इक्विपमेंट आहे, 10 इक्विपमेंट जर तुम्हाला 10 इक्विपमेंट जर तुम्हाला वापरायचे असतील, राईट, 10 इक्विपमेंट ऍट ए टाइम वापरले त्यांच्या फुलेस्ट कॅपॅसिटीनुसार, इथं दिलंय बघा, इफ इक्विपमेंट रन विथ देअर फुलेस्ट कॅपॅसिटी, जे सगळेचे सगळे फुल कॅपॅसिटीने वापरले, मॅक्सिमम डिमांड इज इक्वल टू कनेक्टेड लोड. कनेक्टेड लोड आपण बघितला त्याची रेटिंग, म्हणजे ती रेटिंग पूर्णच्या पूर्ण वापरली तर आपला मॅक्सिमम डिमांड कशाच्या सोबत होती, तर कशाच्या सोबत इक्वल आपण करून म्हणू शकतो, कनेक्टेड लोड म्हणू शकतो. मॅक्सिमम डिमांडला काय म्हणतात, पीक लोड. पीक लोड म्हणजे इट इज अ मॅक्सिमम लोड ऍट स्पेसिफिक इंटरवल ऑफ टाइम. एका स्पेसिफिक इंटरवलला आपण किती मॅक्सिमम डिमांड आहे आपली, किती लोड आपल्याला पाहिजे, किती इक्विपमेंट चालवायचे. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये जेवढे इक्विपमेंट आहे तेवढे सगळे सगळे ऍट ए टाइम चालू ठेवले, देन यू कॅन से यू हॅव अ मॅक्सिमम डिमांड ऑफ इलेक्ट्रिसिटी. समजले. सो इट इज बेसिकली लेस दॅन और इक्वल टू कनेक्टेड लोड. कनेक्टेड लोड पेक्षा मॅक्सिमम डिमांड काय होऊ शकत नाही, जास्त होऊ शकत नाही. आपल्याकडे जेवढे काही इक्विपमेंट आहे त्याच्यात जी फुल कॅपॅसिटी आहे तेवढीच आपली डिमांड असू शकते, त्याच्यापेक्षा जास्त आपली डिमांड असू शकत नाही. आणि त्याच्यापेक्षा जास्त जर डिमांड असेल तर आपल्याला कनेक्टेड लोड काय करावं लागेल, वाढून घ्यावा लागेल. ओके, सो दिस इज अ मॅक्सिमम डिमांड और पीक लोड. समजलंय. नेक्स्ट, आता काही फॅक्टर्स आहेत, ह्या फॅक्टरच्या डेफिनेशन बघायचे आहे अँड विच आर ऑल्सो युजफुल टू सॉल्व ए प्रॉब्लेम. ओके, सो फर्स्ट वन इज अ डिमांड फॅक्टर. What do you mean by demand factor? The demand factor is a ratio of maximum demand to the connected load. आपण म्हणलंय की मॅक्सिमम डिमांड ही कनेक्टेड लोडच्या एक तर काय असते, इक्वल असते किंवा लेस असू शकते. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ डिमांड फॅक्टर विल बी किती असू शकते, मॅक्सिमम डिमांड जर 100 असेल, कनेक्टेड लोड एक तर इक्वल असेल किंवा जास्त असेल, इक्वल किती धरला आपण, 100 धरला, तर हा किती येणार आहे, डिमांड फॅक्टर 1 येणार आहे. आता मॅक्सिमम डिमांड 90% असेल आणि कनेक्टेड लोड 100% असेल, सो डिमांड फॅक्टर किती येणार आहे, 0.9. तर रेंज लक्षात घ्या, डिमांड फॅक्टरची रेंज जी आहे ती 0 टू किती असणार आहे, 1 असणार आहे, आणि मॅक्सिमम 1च्या वरती डिमांड फॅक्टर जाऊ शकणार नाही. लक्षात आलं. मॅक्सिमम डिमांड तुम्हाला किलोवॅट मध्ये दिलेली असेल, कनेक्टेड लोड जर तुम्हाला किलोवॅट मध्ये दिलेला असेल, सो यू कॅन इझिली फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिमांड फॅक्टर, राईट. और तुम्हाला डिमांड फॅक्टर दिलेला असेल आणि तुम्हाला मॅक्सिमम डिमांड दिलेली असेल, देन यू कॅन फाइंड आउट कनेक्टेड लोड. डिमांड फॅक्टर आणि कनेक्टेड लोड जर दिलेला असेल तर तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, मॅक्सिमम डिमांड, राईट.
सो दिस इज डिमांड फॅक्टर. नेक्स्ट ऍव्हरेज लोड. आता हे खूप महत्वाचं आहे. ऍव्हरेज लोड म्हणजे काय? तर ऍव्हरेज लोड हा जो आहे हा कसा काढू शकतो आपण? आपण तो दिवसाला काढू शकतो, आपण तो वर्षाचा काढू शकतो, आपण तो महिन्याचा काढू शकतो. आपल्या न्यूमरिकल साठी आपल्याला 1 डे किंवा 1 इयर, इयरलाच ॲनम पण म्हणतात, पर ॲनम और पर इयर, राईट? सो व्हॉट इज ऍव्हरेज लोड? ऍव्हरेज लोड म्हणजे काय? जर एका दिवसाचा तुम्हाला काढायचा असेल, सो डेली ऍव्हरेज लोड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दिस फॉर्म्युला. काय फॉर्म्युला तो? ऍव्हरेज लोड इज इक्वल टू एनर्जी कंझ्युम इन 24 आवर्स. किती एनर्जी आपण एका दिवसाला म्हणजे 24 तासांमध्ये कंझ्युम केलेली आहे, डिवायडेड बाय नंबर ऑफ आवर्स. किती आहे? नंबर ऑफ आवर्स फॉर डे 24 आवर्स. So that is called as average load for 1 day. And average load for 1 year can be calculated as total unit produced in a year. एका वर्षाला किती युनिट प्रोड्यूस झाले डिवायडेड बाय नंबर ऑफ आवर्स इन ए इयर. आता आवर्स इन ए इयर जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला कसं करावं लागेल? देर आर 365 days in a year, right? And there are 24 hours in a day. So 365 multiplied by 24, that will be number of hours in a year. आले लक्षात? So this is average load formula. Okay, so average load can be calculated as energy consumed in 24 hour upon 24, or it is also given as total unit produced in a year upon number of hours in a year, right? Next, लोड फॅक्टर. परत लक्षात घ्या, हा काय होता? ऍव्हरेज लोड होता. नेक्स्ट वन इज ए लोड फॅक्टर. लोड फॅक्टर इज इक्वल टू ऍव्हरेज लोड अपॉन मॅक्सिमम डिमांड. लोड फॅक्टर इक्वल टू काय? ऍव्हरेज लोड अपॉन मॅक्सिमम डिमांड. ऍव्हरेज लोड आपण या पद्धतीने कॅल्क्युलेट केलाय आणि मॅक्सिमम डिमांड आपण कशी ती आपल्याला मिळणारच आहे. ओके, तर यांचं डिवायडेशन केलं तर आपल्याला काय मिळतो? लोड फॅक्टर मिळतो. म्हणजे जर तुम्हाला ऍव्हरेज लोड काढायचा असेल, ऍव्हरेज लोड जर काढायचा असेल आणि ऍव्हरेज लोड वरून तुम्हाला टोटल युनिट इन प्रोड्यूस्ड इन इयर जर काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? ऍव्हरेज लोड साठी तुम्हाला लोड फॅक्टर इंटू मॅक्सिमम डिमांड करू शकता, त्याच्यावरून तुम्हाला ऍव्हरेज लोड मिळेल आणि ऍव्हरेज लोड वरून तुम्ही काय करू शकता? टोटल युनिट प्रोड्यूस्ड इन इयर तुम्ही काढू शकता. ओके, सो लोड फॅक्टर इक्वल टू ऍव्हरेज लोड अपॉन मॅक्सिमम डिमांड. हा एक फॉर्म्युला आहे. डेफिनेशन साठी पण महत्वाचा आहे आणि न्यूमरिकल साठी सुद्धा. नेक्स्ट, डायव्हर्सिटी फॅक्टर. आता डायव्हर्सिटी म्हणजे काय? डायव्हर्सिटी म्हणजे काय? प्रत्येक युनिट मधून जी काही तुमची डिमांड आहे ती डायव्हर्सिफाईड, वेगवेगळी, एक नाहीये, एका याच्यामध्ये येत नाही, किंवा दररोजची डिमांड तुमची काय वेगवेगळी. ओके, सो तो जो फॅक्टर आहे त्याच्यामध्ये तुमच्या डेली किंवा इयरली तुमच्या कंझम्पशन, एनर्जी कंझम्पशन मध्ये व्हेरिएशन जो दाखवतो तो फॅक्टर म्हणजे कोणता आहे? डायव्हर्सिटी फॅक्टर आहे. मग डायव्हर्सिटी फॅक्टरचे एक्झाम्पल पूर्ण वेगळे आहेत. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे, समोर दिसतोय तो. काय तो? सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड. आता त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड वेगवेगळी दिलेली असते. समजा तुमच्या कॉलनीमध्ये 5 घरं आहेत, तर 5ही लोकांची मॅक्सिमम डिमांड काय असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. आणि त्या सगळ्यांची मिळून जी काही तुमची डिमांड होणार आहे ती सुद्धा वेगळी असणार आहे. सो दॅट इज कॉल्ड एज मॅक्सिमम डिमांड. त्या 5 जणांची मिळून जी आहे आणि या सगळ्यांची बेरीज करून जी येते ती सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिमांड. सो डायव्हर्सिटी फॅक्टर इज सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड अपॉन मॅक्सिमम डिमांड. ओके, नेक्स्ट, प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. आता प्लांटची कॅपॅसिटी काढायची त्याच्यासाठी जो फॅक्टर आहे तो कसा आहे? एक तर त्याची पण कशी आहे? डेली आणि इयरली. आता डेलीची कॅपॅसिटी कशी काढू शकतो आपण? ऍव्हरेज लोड इंटू 24. ऍव्हरेज लोड इंटू 24, दॅट इज युनिट प्रोड्युस्ड इन ए गिव्हन पिरियड, म्हणजे फॉर ए डे आपण असं म्हणू शकतो. आता ऍव्हरेज लोड इंटू 24 का केला इथं? कारण ती एका दिवसाची काढायची. अपॉन प्लांट कॅपॅसिटी. तुमच्या प्लांटची कॅपॅसिटी किती आहे एका दिवसाची?
ओके. आता जर इयरली काढायचे असेल तर काय येईल, ऍव्हरेज लोड इंटू किती 365 इंटू 24 असं करावं लागेल, आणि प्लॅन कॅपॅसिटी कसली येईल, एका वर्षाची येईल. याचा आणखीन एक फॉर्म्युला काय येतो, एनर्जी प्रोड्युस्ड किलोवॅट आवर. आता ऍव्हरेज लोड किलोवॅट मध्ये येतो आणि 24 कशात येतात, आवर्स मध्ये येतात, म्हणजे हे युनिट काय होतं, किलोवॅट आवर. हे सिमिलर दिलंय बघा, एनर्जी प्रोड्युस्ड इन ए गिव्हन पिरियड. मग गिव्हन पिरियड मे बी a day or maybe a year, divided by planned capacity into number of hours. Planned capacity into number of hours. Planned capacity in kilowatt आणि इंटू नंबर ऑफ आवर्स, मग किती येतील ते, डिपेंडिंग ऑन डेली आहे, मंथली आहे की इयरली आहे. तर हे प्रत्येक फॉर्म्युले आपल्याला डेफिनेशन म्हणून आणि न्यूमरिकल साठी लागणार आहे. ओके, प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर झाला. नेक्स्ट आहे प्लांट यूज फॅक्टर. प्लांट यूज करण्यासाठी जो फॅक्टर लागतो दॅट इज कॉल्ड एज प्लांट यूज फॅक्टर. प्लांट यूज फॅक्टर म्हणजे काय, ऍक्च्युअल एनर्जी प्रोड्युस्ड. ऍक्च्युअल एनर्जी किती, समजा एका वर्षाला किती एनर्जी प्रोड्यूस केली आहे इन किलोवॅट आवर. ओके, डिवायडेड बाय प्लांट कॅपॅसिटी इन किलोवॅट इंटू टोटल नंबर ऑफ आवर्स इन आवर्स. ओके, सो किलोवॅट आवर कॅन्सल, फॅक्टरला कुठलंही युनिट राहत नाही. ओके, तर हे सगळे फॅक्टर्स आहेत जे डेफिनेशन आणि याच्यासाठी महत्वाचे. आणि फायनली याच्यामध्ये फायनल काय, कॉस्ट पर किलोवॅट आवर ही कशी कॅल्क्युलेट करतात, जी कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे ही कॅल्क्युलेट कशी करतात. तर काय येतं बघा, टोटल इयरली चार्जेस. टोटल इयरली चार्जेस म्हणजे काय, फिक्स्ड कॉस्ट प्लस रनिंग कॉस्ट, बरोबर. मग ते कोणते कोणते दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला घ्यावे लागतील. फिक्स्ड कॉस्ट प्लस रनिंग कॉस्ट कॅन बी कॉल्ड एज टोटल इयरली चार्जेस डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट जनरेटेड पर इयर. ओके, सो कॉस्ट पर किलोवॅट आवर आपल्याला मिळतं रुपीज पर, याचं युनिट काय येणार आहे, वरचं काय येणार आहे रुपीज आणि खालचं काय येणार आहे किलोवॅट आवर. So cost per kilowatt hour can be calculated as total yearly charges divided by total number of units generated per year. आणि टोटल युनिट जनरेटेड पर इयर याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येऊ शकतो, टोटल युनिट प्रोड्युस्ड इन ए इयर. ओके, तो फॉर्म्युला आहे तो आपण वापरू शकतो. सो आपण ज्यावेळेस न्यूमरिकल आता घेणार आहोत, पुढच्या लेक्चरला आपण न्यूमरिकल घेणार आहोत. तर न्यूमरिकल मध्ये हे बघा असं न्यूमरिकल आहे, ते आपण आता पुढच्या लेक्चरलाच घेऊ, त्यामध्ये आपण सगळं डिस्कस